हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते सगळ्यांना, जय भीम. मी सीमा. स्वागत आहे आपलं सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनलमध्ये. तर आता वाजत आलेले आहेत सकाळचे 8. मला जायचं आहे मॉर्निंग वॉकला. पण मॉर्निंग वॉकला जायच्या आधी मला जितकी कामं उरकता येतील तितकी कामं मी उरकण्याचा प्रयत्न करते. कारण की 8, सव्वा 8च्या आसपास जर मॉर्निंग वॉकला गेलं ना, छान असं कोवळं ऊन मिळतं आणि माझ्याकडे रोजचा माझा असा वेळ आहे 9:30 वाजेपर्यंत मी घरामध्ये येते. तर साधारणपणे सव्वा 8ला जरी मी घरातून निघाले तरी 9 वाजेपर्यंत मी घरात येते. तर निलयचा इथे अभ्यास सुरू आहे. त्याला याआधी मी एक टाईम टेबल बनवून दिलेले शेड्यूल, की त्या वेळेनुसार तू अभ्यासाला बसायचं. पण तो ना त्याचा अर्धा तास, 15 मिनिटं, पाऊण तास ना असा पुढे ढकलायचा तो. गेम खेळणं, टाईमपास करणं. मग मी काय केलं, त्याचा जो टॅब आहे ना, त्या टॅबमध्ये एक अलार्म सेट करून ठेवला. तर सकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत सकाळी अभ्यास करायचा आणि रात्री 8 ते 9:30 वाजेपर्यंत अभ्यास करायचा असं शेड्यूल दिलेलं आहे. तर त्यानुसार आता तो ना बरोबर अलार्म वाजला की बरोबर तो अभ्यासाला बसतो. तर ती एक सवय आपल्या मुलांना लावणं खूप गरजेची आहे. तर इथे मी आणि माझी मैत्रीण आलेली आहे वॉकला आणि हा जो 2 रोडमधला हा मधला जो सिमेंटचा जो भाग आहे आणि त्याच्यामध्ये जी झाडं वगैरे लावलेली आहेत ही, तर हा संपूर्ण पट्टा ना, या पट्ट्यामध्ये लाजाळूची झाडं आहेत आणि हे बघा मस्त असं गुलाबी कलरचं असं ना कापसासारखं असं फूल लागतं त्याला आणि खूप लाजळूची झाडं आहेत तिथे. तर आम्ही रोज ना मॉर्निंग वॉकला आल्यानंतर या लाजळूच्या झाडांना हात लावतो आणि खूप वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत बरं का. तर सकाळी वॉकला जाता आम्ही ह्या झाडांना हात लावतो आणि वेगवेगळी झाडं देखील बघत असतो. आणि जितकी झाडांची माहिती आहे ना, ते आम्ही एकमेकींशी शेअर करत असतो. त्याच्याबद्दल चर्चा देखील करत असतो. कोणतं झाड कोणत्या आजारावरती उपयोगी वगैरे म्हणजे पडत असेल वगैरे ते. तर कसं आहे ना, आमची आजी वगैरे आम्हाला सांगायची आणि मम्मी देखील, पप्पा देखील आम्हाला सांगायचे. तर त्यावरून कळतं की कोणती झाडं औषधी आहेत ती. घरी आल्यानंतर थोडंसं मी अर्धा तास थोडासा रेस्ट केला. कारण की आज रविवार होता त्याच्यामुळे ना जास्त काही घाई गडबड धावपळ वगैरे नव्हती. क्लासेसला सुट्टी होती. त्याच्यामुळे आजचा दिवस एकदम निवांत असा चालला होता माझा. तर आठवड्याभराची जी कामं पेंडिंग असतात ना, तर ती आपण शनिवार, रविवार सोडून आपण ती कामं करू शकत नाही. कारण की बाकीची कामं ना अशी एकदम एकापाठोपाठ असतात. तर म्हटलं की चला हे जे तूप होतं साधारणपणे आठवड्याभरापासून पेंडिंगवर होतं की काढायचंय म्हणून. तर ही इतकी साई बाउल भरून निघालेली आहे आणि ही जी साई आहे ना, मी फ्रिजमध्ये न ठेवता डायरेक्ट फ्रीझरमध्ये ठेवते. फ्रीझरमध्ये ठेवल्यामुळे काय होतं, साईला असा घाणेरडा वास येत नाही आणि तूप देखील छान मस्त खमंग असं त्याचं बनतं आणि याच्यातून जे दूध शिल्लक राहतं ना, म्हणजे तूप काढल्यानंतर जे ताक शिल्लक राहतं ना, ते देखील कडवट वगैरे लागत नाही बरं का. खूप छान असं ताक तयार होतं त्याचं. तर सगळी साई वगैरे काढून घेतली. खूप घट्ट अशी साई आहे. तर ह्या साईला ना मी सकाळीच रूम टेम्परेचरवर येण्यासाठी काढून ठेवलेलं. तर सकाळी साधारणपणे 6 वाजता मी हे काढून ठेवलेली साई. तर आत्तापर्यंत मस्तपैकी अशी नरम झालेली. त्याचं आता पटकन आता ना लोणी वगैरे निघेल. तर आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालणं गरजेचं आहे. कारण की ही जी साई आहे खूप दाटसर आहे आणि त्याच्यामध्ये हा व्हिस्कर फिरणं अशक्य आहे. म्हणून यामध्ये मी थोडंसं पाणी घातलं आणि आता हे मस्तपैकी ह्या व्हिस्करने फेटून घेते. तर अगदी सुरुवातीला ना मी हे जे लोणी आहे, तर हे लोणी ना मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायची. पण त्याने काय व्हायचं ना, मिक्सरचं भांडं खराब व्हायचं. पुन्हा मिक्सरवर थोडंफार ते दुधाचं तेलकट, चिकट असे थर यायचे. त्याच्यामुळं मी काय केलं, आता हे अशा पद्धतीने हे करते, लोणी काढते. तर हे व्हिस्कर आहे, तर ते फक्त थोडंसं साधारणपणे 3 ते 4 मिनिटं अशा पद्धतीने फेटलं आणि बघा हे लोणी लगेचच सेपरेट व्हायला लागलेलं आहे. जास्त भांडी खराब होत नाहीत आणि झटपट लोणी निघतं. तर अशाच पद्धतीने मी नेहमी लोणी काढते, तर तुम्ही देखील असंच काढत जा. बरेचदा हे लोणी जे आहे ना, ते जाळीदार चमच्याने मी काढते, पण आज म्हटलं चला जरा हाताने हे लोणी जरा पिळून घेऊया, म्हणजे त्याच्यातील सगळा जो दुधाचा अंश आहे तो पूर्णपणे निघून जाईल. आता हे असं करत असताना हात ना आधी आपण पाण्यामध्ये ओले करून घेतले पाहिजेत. तसं केलं ना, तर हाताला लोणी अजिबातच चिकटत नाही. पण इथे मी पाण्याने हात अजिबातच ओले केले नव्हते. डायरेक्ट मी लोण्याला हात लावलेला आहे, म्हणून इतकं सगळं लोणी माझ्या हाताला चिकटलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण सगळं हे जे लोणी आहे ते घट्टपणे असं पिळून घेणार आहोत. म्हणजे सगळा दुधाचा अंश जर आपण काढून टाकला ना, पुन्हा एकदा आपल्याला थंड पाण्याने ते लोणी धुवून घ्यायचंय. म्हणजे सगळा दुधाचा अंश काढून टाकल्यानंतर काय होतं, जी बेरी आहे ना, कमीत कमी बेरी निघते आणि तूप छान निघतं त्याचं.
तर याच बाउलमध्ये मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि हे जे लोणी काढलं होतं, तर ते सगळं लोणी मी यामध्ये पुन्हा घालते आणि पुन्हा एकदा हे लोणी स्वच्छ धुवून घेते. म्हणजे सगळा दुधाचा अंश वगैरे निघून गेला ना, मस्तपैकी तूप कढलं जातं. जास्त वेळ लागत नाही तूप कढायला आणि बेरी कमीत कमी निघते. आता इथे दुसरी महत्त्वाची टिप मी अशी सांगेन, की तूप काढताना ना, ही जी बेरी असते तुपाची, तर ती भांड्याला चिकटते आणि ते भांडं स्वच्छ करायला जास्त वेळ लागतो आणि कष्ट देखील लागतात. अशा वेळेस काय करायचं ना, एखादं नॉनस्टिकचं भांडं वगैरे असेल ना आपल्याकडे, तर त्या नॉनस्टिकच्या भांड्यामध्ये तूप काढायचं. तर ते भांड्याला जास्त बेरी देखील म्हणजे चिकटत नाही आणि दुसरी गोष्ट भांडं स्वच्छ करायला झटपट जातं. जास्तीत जास्त साधारणपणे 3 ते 4 मिनिटामध्ये भांडं आपण घासून स्वच्छ करू शकतो. तर हे नॉनस्टिकचं भांडं मी घेतलेलं आहे. तर यामध्ये ना आता हे जे लोणी आहे, तर ते व्यवस्थित पिळून मी यामध्ये घालते. आता इथे तुम्ही माझा हात बघू शकाल. हात माझा पूर्णपणे पाण्याने ओला होता. तर बघा हात माझा पूर्ण स्वच्छ असा निघालेला आहे. म्हणजे आधी मी जेव्हा लोणी काढलं ना, तर पूर्ण हाताला लोणी लागलं होतं. सगळं लोणी काढून मी हात स्वच्छ धुतला आणि मग नंतर पुन्हा या पाण्यामध्ये हात घालून ही लोणी काढलेली बघा. अजिबातच हाताला ना लोणी वगैरे चिकटलेले नाहीये. तर लोणी काढत असताना ज्यावेळेस तुम्ही हाताने काढता त्यावेळेस हात ना थोडं पाण्यामध्ये ओला करून घेत जा. तर अजिबातच हाताला लोणी वगैरे लागत नाही. तर आता हे लोणी मस्तपैकी कडवायला ठेवून देते आणि माझ्या पद्धतीने म्हणजे माझ्या सासूबाई कसं लोणी तूप काढतात तर ते मी तुम्हाला सांगते. तर हे जे लोणी आहे ना, तर हे लोणी गॅसवर ठेवून त्यामध्ये थोडंसं मीठ त्याच्यानंतर थोडीशी हळद घालायची. जर तुमच्याकडे हळदीचं पान असेल तर हळदीचं पान देखील घालू शकता. आता इथे मी हळदीचं पान घातलेलं आहे. तर या तुपामध्ये बघा तुम्हाला दिसत असेल ते हळदीचं पान घालताना माझ्याकडनं व्हिडिओ स्किप झाला. तर या तुपामध्ये थोडीशी हळद, थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि हळदीचं पान जे गावावरून यांनी आणलं होतं. तर हे तूप कडवत असताना थोडंसं चमच्याने असं ढवळून घ्यायचं. कारण की काय तूप कडवताना ना भरपूर असा फेस तयार होतो आणि कधी-कधी तूप खाली जाण्याची देखील शक्यता असते. म्हणून ना मध्ये-मध्ये चमच्याने हे तूप ना अशा पद्धतीने ढवळून घ्यायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं तूप कडवत असताना ना मंद आचेवरती हे तूप कडवून घ्यायचं. जास्त फोर्सफुली म्हणजे मध्यम आचेवरती किंवा फुल आचेवरती जर तुम्ही तूप कडवत असाल, तर ते खाली जाण्याची शक्यता आहे. तर आता तूप कडतंय तोपर्यंत म्हटलं की चला हे जे दूध आहे, ते दूध पडलेलं येऊन फ्रिजमध्ये. तर म्हटलं की हे दूध देखील गरम करते. आता हल्ली ना जास्त दूध काही लागत नाहीये. हे कालचं अर्धा लिटर दूध तसंच फ्रिजमध्ये होतं आणि आत्ता आलेलं अर्धा लिटर दूध. 1 लिटर दूध जमा झालेलं आहे. तर ते आता ना काय करते गरम करायला लावते आणि आता घरामध्ये दूध वगैरे असेल ना, तर साहजिकच आहे दूध, दही, तूप याचं प्रमाण आपल्या घरामध्ये असतं. तर आज दुधाचं प्रमाण थोडंसं शिल्लक राहिलेलं आहे, जास्त आहे. त्याच्यामुळे आज विचार करते थोडंसं दही देखील लावणार आहे मी याचं. हिवाळ्यामध्ये जास्त गारठा असल्यामुळे ना जास्त दही किंवा ताकाचं प्रमाण आपलं खाण्यामध्ये येत नाही. पण तरी देखील मी थोडंसं लावून ठेवते कारण की कधी-कधी मुलांना ना एखादी भाजी वगैरे आवडली नाही तर मग ते दही, साखर वगैरे खात असतात. तर इथे ना यांनी मच्छी आणली होती, वाम मच्छी. तर ती व्यवस्थित धुवून घेतलेली आहे. तर आता त्यांनी सांगितलं की वाम मच्छी बनव म्हणून. तर मी याची एक म्हणजे सुकी मच्छी, फ्राय मच्छी बनवणार आहे आणि राहिलेली जी फिशचे तुकडे आहेत तर त्याची मस्तपैकी आमटी बनवणार आहे, फिश करी बनवणार आहे. धुतलेल्या मच्छीमध्ये मी हळद, तिखट, मीठ आणि थोडंसं लिंबू पिळून घालणार आहे. लिंबामुळे काय होतं ना, मच्छीला एक छान अशी चव येते आणि दुसरी गोष्ट मच्छीचा जो वास असतो ना, तो निघून जातो. आता हे जे कोल्हापुरी तिखट घातलेलं आहे, या तिखटामध्ये आलं, लसूण, कोथिंबीर हे सगळं आमच्या या मसाल्यामध्ये असतं. त्याच्यामुळे आता वरतून मी आलं, लसूण मी घालत नाहीये, कारण की आता त्याला पुन्हा जास्त वेळ लागेल. आता हे जे सगळे मसाले घातलेले आहेत आणि लिंबाचा रस जो घातलेला ना, तो आता मी व्यवस्थित एकजीव करून घेते. म्हणजे ही जी मच्छी आहे ती व्यवस्थित मिक्स करून घेते. तोपर्यंत एका साईडला तूप आणि दूध उकळतंय, तोपर्यंत मच्छी छान अशी या मसाल्यामध्ये मॅरिनेट होईल. लिंबाचा रस देखील मस्तपैकी याला लागला जाईल. अशा पद्धतीची मच्छी तुम्ही एकदा बनवून बघा आणि कदाचित बनवत देखील असाल तुम्ही. तर खूप चवदार अशी ही मच्छी लागते. तर मच्छीमध्ये ना थोडंसं लिंबू पिळत चला. खूप चवदार अशी मच्छी लागते. तर आता ही मच्छी देखील मी नॉनस्टिक पॅनमध्येच बनवते. तर हा जो नॉनस्टिक पॅन आहे तो आधी स्वच्छ करून घ्यायचा आणि यामध्ये ना डायरेक्ट हे फिशचे जे तुकडे आहेत मॅरिनेट केलेले तर ते डायरेक्ट मी या पॅनमध्ये ठेवून घेणार आहे. बरेच लोकं म्हणजे तवा गरम करून त्यामध्ये तेल गरम करून मग हे मच्छीचे तुकडे टाकतात. तर आता हे जी मॅरिनेट केलेली फिश आहे ना तरी डायरेक्ट या पॅनमध्ये मी अशा पद्धतीने ठेवून घेते आणि मग गॅसवर ठेवून त्यावरती थोडंसं तेल घालून मस्तपैकी झाकण ठेवून मंद आचेवरती ही मच्छी दोन्ही साईडने शॅलो फ्राय करते. असं केल्याने काय होतं, एकतर तेल कमी लागतं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट मच्छी ही पटकन शॅलो फ्राय होते.
तर पॅनमधली मच्छी फिश फ्राय होणार आहे आणि प्लेटमधली मच्छी फिश करी होणार आहे. तर हे सगळं करत असताना दूध खाली गेलं आणि पटकन येईपर्यंत ना म्हणजे बऱ्यापैकी दूध खाली गेलं होतं. पटकन गॅस लो केला आणि हे एक वाढीव काम. तर काम करत असताना असं अधेमध्ये वाढीव काम असलं ना, की खरंच म्हणजे असं होतं, की कधी काम एकदा पटकन किचनमधलं करू आणि कधी बाहेर एकदा जाऊन बसू. पण नाही, एखादं काम असं वाढीव असतं अधेमध्ये. तर दूध गरम झालेलं आहे आणि तूप देखील आता होत आलेलं आहे. तुपाची जी बेरी आहे थोडीशी शिल्लक राहिलेली आहे आणि ती लालसर झाली की लगेचच मी तूप देखील काढून घेणार आहे. तर हे जे उतू केलेलं जे दूध होतं ना, तर ते मी सुरुवातीला एका पेपरने स्वच्छ करून घेतलं आणि मग नंतर या कपड्याने मी पुसून घेते आणि हा कपडा लगेचच मी धुवायला टाकणार आहे. कारण की त्या कपड्याचा वास पुन्हा किचनच्या ओट्याला, गॅसला वगैरे लागू शकतो. पुन्हा एकदा मला गॅस स्वच्छ करावाच लागणार आहे, पण तात्पुरता हा आता मी स्वच्छ करून घेतलाय. तर आता दूध वगैरे झालंय गरम आणि तूप देखील झालंय. आता ही फिश फ्राय करायला ठेवते मी. तर हे तूप बघा साधारणपणे अर्धा किलो भरेल इतकं हे तूप बनून तयार झालेलं आहे आणि हे तूप ना नंतर थंड झाल्यानंतर डब्यामध्ये भरणार आहे. तर इकडे एका साईडला मी मच्छी ठेवलेली आहे फ्राय करायला आणि त्यावर थोडंसं मी तेल घालणार आहे. साधारणपणे चमचाभर 1.5 ते 2 चमचे इतकं मी तेल घालणार आहे. आपले पोहे खायचे जे चमचे असतात ना त्याने आणि व्यवस्थित हे पॅन व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं हलवून घ्यायचं म्हणजे तेल सगळीकडे पसरतं आणि आता झाकण लावून ठेवलंय आणि मंद आचेवरती आता ही फिश मी फ्राय करते. तोपर्यंत हे बघा तुपाची बेरी एकदम लालसर झाली आहे आणि बेरी काही जास्त निघालेली नाही. फक्त तूप आहे. काढून घेते एका साईडला आणि एका साईडला आता मी तवा ठेवलेला आहे. फिश करीचा मसाला आता इथे मी बनवून घेणार आहे. तर फिश करीच्या मसाल्यासाठी कांदा, खोबरं, टोमॅटो, त्याच्यानंतर आलं, लसूण हे सगळं वाटण करून वाम मच्छीचा मी रस्सा बनवणार आहे. तर फिश फ्राय इकडे झालेली आहे. तर आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि माझ्या चॅनेलवर जर पहिल्यांदाच आले असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. भेटू पुन्हा तोपर्यंत बाय.